नमस्कार, मी रिसर्च अॅनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बजेट झाल्याच्या नंतर आता उद्या मार्केटमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते, इथून पुढे आता बजेटच्या नंतर मार्केट कसा मूवमेंट करू शकते हे आता आपल्याला बघायचं आहे। तर लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। बजेटमध्ये काय झालं, मार्केट कंटिन्युअसली थोडंफार वरती जात होतं, 23,600 पर्यंत मार्केट टच केला आणि इमिडिएटली एक मोठी कॅन्डल खाली बनवली, 23,322 चा लो बनवला आणि मार्केट वोलाटाईल झालं आणि एक मधात कुठेतरी बंद झालेला आहे मार्केट। तर मार्केट जे अजून डिसाईड नाही करू शकलेलं आहे मार्केटला जायचं कुठे। तर आता मार्केटला समजा वर जायचं असेल तर हा हाय ब्रेक करावा लागेल 23,600 जोपर्यंत मार्केट जात नाही, 23,600 च्या वर मार्केट जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक बुलिश सिनारिओ येणार नाही, मार्केट त्याच्या वरती जाणार नाही। 26,300 इज व्हेरी इम्पॉर्टंट लेवल, याच्या वरती मार्केट क्लोज व्हायला पाहिजे, मगच मार्केटमध्ये बुलिशनेस आहे। आता मार्केट ज्या प्रकारे खाली पडलेला आहे, एक्सपेक्टेड आहे की समजा 23,400 जर ब्रेक करत असेल मार्केट तर वापस जे आहे मार्केट खाली येऊ शकते। 23,400 440 जरी ब्रेक केलं तरी मार्केट 23,320 पर्यंत येऊ शकते आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे आता इमिडिएट जे न्यू लो आहे, न्यू लो साठी येऊ शकते मार्केट विथ 23,600 रेजिस्टन्स। तर हे मी का म्हणताय हे पण मी तुम्हाला दाखवून देतो। इथे तुम्ही बघू शकता कंटिन्युअस मार्केट जे आहे, आपण एकदा 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये बघून घेऊ। तुम्ही बघू शकता मार्केट कंटिन्युअसली एक अप ट्रेंड मध्ये चालू आहे, कंटिन्युअसली मार्केट वर जात होतं आणि आता इथून मार्केट एक इमिडिएट मेगा सेल ऑफ आलेला आहे। तर इथे जे आहे हे रेजिस्टन्सचं काम करेल आणि एकदा 23,300 ब्रेक केला तर मार्केट वापस 23,100 आणि इव्हेंच्युअली मार्केट नवीन लो लावायला येऊ शकते, कारण हे सगळे लो टेस्ट झालेले आहे आणि मार्केट वर जात आहे। एका ट्रेंडमध्ये होतं, आता हा ट्रेंड ब्रेक झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता ही ट्रेंड लाईन चालू येत होती, आता इथे सपोर्ट आहे, एकदा याच्या खाली आला 23,300 च्या खाली आला तर मार्केट वापस बिअरिश होऊन जाईल आणि कुठपर्यंत येऊ शकते तर वापस हा लो टेस्ट करायला येऊ शकते 22,800 पर्यंत। याच्यासाठी रेडी राहायचं आहे, पण हे एका दिवसात नाही होणार, याला टाइम लागेल। सो आत्तासाठी आपण उद्यासाठी काय लेवल्स असू शकतात, सिम्पली आपण 23,440 याच्या खाली जर मार्केट जात असेल तर थोडंफार एक सेंटिमेंट निगेटिव्ह असू शकतो। 23,320 जे आहे इथपर्यंत मार्केटचे खाली येण्याचे चान्सेस आहे। वर जर मार्केटला जायचं असेल तर 23,600 च्या वर सस्टेन करणं जरुरी आहे। जर त्याच्यावरती सस्टेन नसेल करत तर मार्केट या लेवलला रेजिस्टन्सला अटकण्याचे खूप खूप चान्सेस आहे। ते लेवल्स नोट डाऊन करून घ्या, मार्केटमध्ये बघा, वॉच करा लेवल्स आणि बघा की कुठे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत आहे, एखादा ट्रेड मिळत आहे आणि त्या हिशोबाने ट्रेड करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।